नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. डोळ्यातून निरीक्षक सकारात्मकता जागृत ठेवली तर संशोधन होते. कानाने सर्वतोपरी श्रवण करा हाच यशाचा मूलमंत्र असल्याचं प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव यांनी केलंय. जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय स्तर विज्ञान प्रदर्शन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रवीण नाना जाधव अध्यक्षस्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले की शिस्तीचे धडे म्हणजे भविष्याचा सुंदर जीवनाचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करत लोकशाहीत जगण्याचा सन्मार्ग दाखवण्याचा ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केला अशा महामानवास विनम्र अभिवादन. विज्ञान प्रदर्शनात भाग घेणारे सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे भरभरून कौतुक केले. माणसातील सकारात्मक ऊर्जा म्हणजे विज्ञान. नवीन शोधामुळे मानवात क्रांती झाली. पुढे हे संशोधन वाढत गेले आणि आजचे धावते जग पुढे आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान रचले, लोकशाहीचा पाया घातला. डॉक्टर सी.व्ही. रामन यांनी संशोधन करून जगासमोर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला. शाळेत शिक्षक तळमळीने या वैज्ञानिकांची मूल्य विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात आणि प्रदर्शनातून या संकल्पना आपल्याला दिसत असतात. सृजनशक्तीला चालना देत असतं. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा. शोध लावले तर यश मिळते व मानवाचे हित होते. जेम्स वॅट, एक्स-रे, न्यूटन, जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस अल्वा एडिसन, ग्रॅम बेल या शास्त्रज्ञांनी छोट्या संशोधनातून जे जगाला महान ठरले व अजरामर झाले, आज भविष्यातील अनेक पिढ्यांना त्यांचे विचार संशोधन कार्य मार्गदर्शक आहे. आणि कलकत्ता युनिव्हर्सिटीत ते बिलॉंग करत होते आणि त्यांनी रमन शोध बरोबर किरणांचा इफेक्ट हा प्रबंध जगासमोर मांडला आणि आज काही जेव्हा वापरतोय आपण हे जग वापरतोय हा त्यांचाच शोध आहे. जगाने नंतर घेतला. आज काही रासायन तयार करतोय आपण हा त्यांचाच शोध आहे आणि म्हणून रमन शोध यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. रमन इफेक्ट आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पूर्ण भारत देशामध्ये विज्ञान दिन साजरा केला जातो आणि म्हणून त्या विज्ञान दिनाची तारीख कोणाला माहिती का? यावेळी मराठा विद्या प्रसारक संचालक प्रवीण नाना जाधव, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, शालेय समिती सदस्य कैलास भाऊ मवाळ, गणपत जाधव, मधुकर जाधव, प्राचार्य शेजवळ आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सी.व्ही. रमन सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. संगीत शिक्षिका श्रीमती देशपांडे यांनी गीत मंचने विज्ञान गीत सादर केले. प्रास्ताविक प्राचार्य शेजवळ यांनी केले. प्रास्ताविका शेजवळ यांनी सांगितले की संशोधन व सृजनशीलता विकास डोळ्यासमोर ठेवून विज्ञान प्रदर्शन उपक्रम राबविलाय. सर्व विज्ञान शिक्षक वर्ग, शिक्षक व सहभागी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून हा उपक्रम संपन्न झालाय. तंत्रज्ञान विज्ञान एकत्र येऊन जलकल्याण साधण्यासाठी विज्ञान प्रदर्शने आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच ज्यांनी संविधान लिहून भारताला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचे महान कार्य केले अशा महामानवास विनम्र अभिवादन. आज देशभर त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले जात आहे. यावेळी आकाशात फुगे व रॉकेट सोडत विज्ञान तोफांची सलामी देत मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. तसे विद्यार्थ्यांनी काढलेल्या वैज्ञानिक रांगोळींच्या कक्षाचे उद्घाटन करून पाहणी व निरीक्षण केले. कैलास भाऊ मवाळ यांनी मार्गदर्शन करताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानव हित साधलं गेलं पाहिजे यासाठी उपक्रम असतात आणि हेच काम विद्यार्थी पुढे नेतील. विज्ञान शिक्षिका शीतल आहेर यांनीही विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नाही. मनुष्य सुंदर जीवन जगण्यास योग्य मार्गदर्शन करणारे ज्ञान म्हणजे विज्ञान. वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे होय. यावेळी इयत्ता 5वी ते 10वीच्या 130 विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल तयार केले व मान्यवरांना त्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच एकूण 70 विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक रांगोळी काढून विज्ञानाचे महत्त्व यातून सांगितले. परीक्षक म्हणून ज्युनियर कॉलेजच्या श्रीमती भवर, श्रीमती भोई, श्रीमती बोरसे, श्रीमती कोर यांनी काम पाहिले. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य शेजवळ, उपप्राचार्य उत्तम भरसट, पर्यवेक्षक सविता शिंदे, रावसाहेब उशीर, सर्व विज्ञान शिक्षक, सांस्कृतिक समितीच्या सुमन विरकर, नेहा देशमुख व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन संतोष कथार व सरला कदम यांनी तर आधार प्रदर्शन उपप्राचार्य उत्तम भरसट यांनी मांडले.
एस मराठी न्यूज ब्युरो दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.